नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे आरोग्य विभाग भरती 2026, यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. त्या सर्व पदांचं कालचंच अपडेट आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्या प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन ही सगळं माहिती दिलेली आहे. त्यामध्ये जाहिरात कधी येणार आहे ते सुद्धा नमूद आहे. ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. जे अपडेट आलेली आहे आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भात, यामध्ये आरोग्य सेवक, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, एएनएम, जेएनएम, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या सर्व पदांचा समावेश आहे. गट आणि गट पदांचा. तर याची आपण ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. तांत्रिक विषयासहित असणार आहे, म्हणजे सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत, पीवायक्यू एमसीक्यूचा सराव दर आठवड्याला, तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. पीडीएफ नोट्स सर्वांना सर्व विषयाच्या मोफत असणार आहे. बॅच जॉईन केल्यानंतर तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात. ज्या विद्यार्थ्यांना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्याची पात्रता मी लगेच सांगणार आहे. 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, तर अधिकची माहिती तुम्हाला जो राजपत्र बघा तुमच्या समोर ठेवलेला आहे, हे 28 जुलै किती आहे, 28 जुलै 2026 अपडेट आलेला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र नवीन जी.आर काय दिलेलं आहे बघूया आपण. यामध्ये अधिसूचना भारताच्या संविधानानुसार अनुच्छेद 309च्या परंतुकामध्ये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हे भरपूर आहे. जे महत्वाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बघा काय म्हटलेलं आहे, संक्षिप्त नाव आणि प्रारंभ मध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे. प्रभारी, परिसेविका, परिचारिका, एएनएम, जेएनएम, भौतिक उपचार तज्ञ, आहार तज्ञ, डायटिशियन, औषध निर्माता अधिकारी, त्यानंतर रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक हे नवीन पद आहे. व्यवसाय दंत स्वच्छता तज्ञ, नळ कारागीर, गटक, सेवा प्रवेश नियम 2025 असे समजावे. हे नियम महाराष्ट्रात राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे 28 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. ओके, व्याख्या, नियुक्त प्राधिकारी, पुढे जाऊया आपण. महत्वाचं आपल्याला बघायचं आहे. गटक या पदावर नियुक्ती करण्यासाठी सक्षम प्राधिकारी असं समजायचं आहे. चला, त्यानंतर पदविका म्हणजे मान्यता प्राप्त संस्थेची पदविका असा त्याचा अर्थ. पदवी याचा अर्थ संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्थ असं समजायचंय. पदविका म्हणजे डिप्लोमा, पदविका म्हणजे डिप्लोमा आणि पदवी म्हणजे डिग्री, ग्रॅज्युएट स्टुडंट असं समजायचं आहे. पुढे काय 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 दिलेलं ते तुम्ही बघायचं. विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग. ओके, पदोन्नतीसाठी पात्रता, त्यानंतर राज्य कामगार. चला, उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजेच उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र शिक्षण मंडळ अधिनियम नवी विभागीय मंडळाकडून घेण्यात आलेली वेळोवेळी जी परीक्षा आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांत परीक्षा, त्यानंतर निवड समिती. चला आता प्रभारी परिसेविका या पदाकरिता कोण पात्र ठरणार आहेत. परिचारिका, गटक हे पद धारण करणाऱ्या तसेच पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी सलग व नेहमी सेवा झालेल्या व्यक्तीमधनं ज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीच्या साठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. परिचारिका, गटक हे झालं. प्रभारी म्हणजे पदोन्नती करते. आता तुमचा रेग्युलर डायरेक्ट रिक्रुटमेंट करिता काय दिलेली पात्रता, या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारांद्वारे पुढील निकष पात्रता धारण करणारे म्हणजेच भरतीसाठी जाहिरातीप्रमाणे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकात 18 वर्ष पूर्ण असावे त्या महिलेला. ओके, कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गाकरिता 43 वर्ष. ओके, त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे बघा. किंवा भरपूर आहे. उमेदवारांनी संविधानिक विद्यापीठाची विज्ञान नर्सिंग शाखेतील पदवी धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 नवे नोंदणी केलेली असावी. किंवा म्हटलेलं नाही तर तुमच्याकडे 2 नंबर हे किंवा ते. उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. संविधानिक विद्यापीठाची सामान्य परिचारिका किंवा प्रसूतीशास्त्र म्हणजे जीएनएम विषयातील पदविका धारण केलेली असावी आणि परिचारिका अधिनियम 40 नवे नोंदणी केलेली असावी. त्यानंतर पुढे भौतिक उपचार तज्ञ हे नकोय आपल्याला, याचा आपण ठीक आहे पुढे बघूया आपण. भौतिक
संविधानिक विद्यापीठाची भौतिकशास्त्र तज्ञ विषयातील पदवी धारण केलेली आहे. आता आहार तज्ञचा आपल्याला बघायचं आहे. डायटिशियन या पदाकरिता निकष काय आहे? किमान वयोमर्यादा सेम आहे सगळ्या पदाकरिता. फक्त उमेदवारांनी संविधानिक विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र विषयातील पदवी धारण केलेली असावी. चला, औषध निर्माता अधिकारी गट क आरोग्य विभागाची ही आता जाहिरात येणार आहे. त्याच्यासाठी अगोदर सेवा प्रवेश नियम, त्यानंतर अभ्यासक्रम, त्यानंतर जाहिरात. ओके. औषध निर्माता करिता या पदावर निवडीसाठी 18 ते 43 वर्ष, 18 ते 38 ओपन आणि 18 ते 43 कॅटेगरी. आता शैक्षणिक पात्रता बघायची आहे आपल्याला. किमान शैक्षणिक पात्रता काय असावी? उमेदवाराने संविधानिक विद्यापीठाची औषध निर्माता विषयातील पदवी धारण केलेली असावी. औषधशास्त्र अधिनियम 1948च्या अन्वये नोंदणी केलेली असावी. ओके. औषध निर्माता शास्त्र बघितलं, एएनएम जेएनएम बघितलं, त्यानंतर औषध आहार तज्ञांची बघितलेली आहे. ओके. त्यानंतर रुग्णवाहिका चालक त्याची सुद्धा आहे. त्याचे चालकची बघा काय दिलेली आहे? किमान शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. त्यानंतर सामाजिक मार्गदर्शक गट क हे नवीन पद आलेलं आहे. हे बघायचं. याच्यामध्ये किमान शैक्षणिक पात्रता फक्त संविधानिक विद्यापीठाची सामाजिक कार्य विषयातील पदवी धारण करणारे उमेदवार या पदाकरिता म्हणजे सामाजिक मार्गदर्शक गट क पदाकरिता ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर दंत स्वच्छता तज्ञ आहे. पुढे भरपूर सारे या ठिकाणी पद आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ही पीडीएफ हवं पाहिजे असेल, जो जीआर आलेला आहे त्याची पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला सगळं पीडीएफ या ठिकाणी किंवा अपडेट तुम्हाला मिळून जातील. आता हे अपडेट आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, जाहिरात कधी येणार आहे तर या मंथ एंड 31 ऑगस्ट पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याच्या अगोदर या 8 ते 10 दिवसामध्ये सिलेबस काय होणार आहे? डिक्लेअर होणार आहे, जाहीर होणार आहे. अशाच प्रकारे आता काय या पदाचे आलेले आहेत, बाकी पदाचे सुद्धा लगेच सेवा प्रवेश नियम जाहीर होणार आहे. मी औषध निर्माता सांगितलेलं आहे, एएनएम जेएनएम सांगितलंय, आहार तज्ञ सांगितलेलं आहे. ओके. तर ज्यांचं एएनएम जेएनएम झालेलं आहे किंवा ज्या आता अभ्यास करू इच्छित आहात, एएनएम फक्त फिमेल करिता, जेएनएम मेल अँड फिमेल करिता, औषध निर्माता अधिकारी मेल अँड फिमेल करिता, ज्याता इथे आपण तांत्रिक विषयासहित बॅच ऑलरेडी सुरू केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचला जॉईन व्हायचे त्याच्याकरिता नंबर आहे 9823442263. हा नंबर, या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. एक्झामच्या अगोदर सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे. सर्व विषयाचे एमसीक्यू पीवायक्यू घेतले जातील. टेस्ट सिरीज असणार आहे. ऍप मध्ये 2000 प्रश्न प्लस तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत मोफत स्वरूपामध्ये. पर्सनल गायडन्स असणार आहे. तर असं एकंदरीत ही बॅच आपल्याकरिता सुरू करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. थँक्यू.